किरण तरे यांच्या शुभ हस्ते गोपाळ शेठ डांगरे यांचा शुभ सन्मान केला जातोय। शिवाजी शेठ खारीक यांचे सहकारी मित्र आणि त्यांची सावली म्हणून मात्र या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी ते आलेत। किरण तरे आणि त्यांच्या शुभ हस्ते होतोय शुभ सन्मान। त्यानंतर आपले भाऊजी या आपण, मी विनंती करतो किशोरदादा मस्ते यांना, आपण आपल्या शुभ हस्ते भाऊजींचा शुभ सन्मान करायचा आहे। सन्माननीय महेशजी भगत या आपण, आपला देखील शुभ सन्मान होईल इथे। दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा, आपल्या निर्णयावर लगेचच अंमलबजावणी आपण करायची आहे। नाणेफेक जिंकली आहे गोटेबर बी संघाने, क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय। मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन इथे भाऊजींना सन्मानित करण्यात येत आहे। अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आणि ती जपत असताना जय कुलमा माता क्रिकेट संघ शेलू बरीचशी मंडळी इथे उपस्थित आहे। किरण मसने असतील, त्यानंतर अनिकेत भगत, मयूर खारीक या पण सगळ्यांनी, चंद्रकांत देखील आहे। जे जे यंग खेळाडू आहेत शेलू गावातील वरिष्ठ मंडळी जे जे असतील त्यांना सगळ्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला शहापूर तालुक्यातील एक बलाढ्य दादा संघ गोटेगर बी, तर दुसऱ्या बाजूला बारापाडा, ज्याने न्यू गोल्डन पोहोचलीसारख्या बलाढ्य संघाला आज मात्र इथे धूळ चारली आहे। टफ फाईट मॅच बघायला मिळाली, परंतु विजय झाला बारापाडा आणि पुढच्या मॅचसाठी त्यांना असतील शुभेच्छा। नक्कीच निखिलजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा बारापाडा संघ आहे आज शेलू नगरीमध्ये खेळत असताना। आणि थँक्यू। थीम सॉन्ग शेलूगावचे थेट सरपंच शिवाजी शेठ खारीक यांच्या नावावर आधारित हे संगीत आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आल्या आल्या या स्पर्धेसाठी पारितोषिकं लावली आहेत। षटकार हॅट्रिक जर लगावली तर 1100 रुपये, चौकार हॅट्रिक 500 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपये आणि ऐवा झेल प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल। जर ऐवा झेल आपण कॅरी केला तर मात्र आपल्याला रोख 1100 रुपयांचं पारितोषिक मिळेल, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। बारापाडा संघ संघाचे पॅकर पुरस्कर्ते सन्माननीय निखिलजी पाटील साहेब, कर्जत दहिवली MSDCLचे वरिष्ठ अभियंता आणि दुसऱ्या दिवसातून जो संघ मेगा फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय शिवशक्ती कडाव संघ, स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप मनवणारी ही स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मात्र आपल्या कर्जत तालुक्यातील पहिला संघ खेळणारे शिवशक्ती कडाव आणि त्याला पुरस्कृत केलं आहे निखिलजी पाटील साहेबांनी, त्यांचे देखील असतील मनापासून आभार। मॅचला होईल सुरुवात, गेम ऑन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, पहिला चेंडू घेऊन। वेगवान चेंडू होता, ऑफ साईडला पिचिंग बघायला मिळाली आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडूने इथे सुरुवात केली आहे गोटेगर बी संघाने। 3 ओव्हरची मॅच आहे, दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना। पुढचा बॉल पिक केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, सापळा रचला होता आणि ते माघारी पडतावर लागेल दुसऱ्याच बॉलवर फलंदाज सिद्धेशला। थँक्यू।
आणि भारत देशा बनू पुन्हा एकदा हिंदुस्तान. थीम सॉन्ग शिवसेनेचं आणि जय कोलमामाता क्रिकेट संघ शेल्यू आयोजित हिंद हृदय सम्राट चषक 2023 हा भव्य दिव्य सोहळा. जांभळीचं मैदान मात्र आज गजबजून गेलंय. आमचं हे व्यासपीठ मान्यवरांनो अगदी बहरून गेलंय आणि सगळेच मान्यवर मॅचचा आनंद घेत असताना पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलेली विकेट, तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या या धावेने संघाचं खाते ते ओपन झालंय. एक गडी तंबूमध्ये परतलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. ढवळेपाडा संघ ऑलरेडी 2 मॅचेस जिंकलाय. नेक्स्ट बॉल, जबरदस्त फटका आहे. ताकद, नजाकत, क्रिकेटचं मादक सौंदर्य. आयवा झेलची संधी होती, डोक्यावर हात ठेवलेत या प्रेक्षकांनी. झेल मात्र सुटलाय. या प्रेक्षकाकडे 1100 रुपयांचं रोख पारितोषिक. आजचा पूर्ण दिवस सुटला असता जर झेल पकडला असता तर. लेट आला चेंडूवर. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेचलाय. 2 खेळाडूंच्या मधून बॉल गोळीच्या वेगाने सीमापार चौकार. शिवरायांची गाणी आता वाजवली जात आहेत कारण या स्पर्धेचा सांगता सोहळा काही मिनिटं, काही तास शिल्लक आहेत. पुढचा बॉल वेगवान चेंडू होता, थांबवलाय, स्पष्ट नकार दिलाय, स्वतःवर विश्वास दाखवलाय कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार आलाय. फलंदाज शुभम 3 चेंडूमध्ये 10 धावांची अफलातून इनिंग खेळत असताना संघाचा मुख्य खेळाडू तंबूमध्ये परतलाय. परंतु तदनंतर सौरभ आणि शुभम ही जोडी खेळत असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय. धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 11च्या घरात. आडव्या बॅटने फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे, फक्त 1 धाव मिळेल. सिंगलला महत्त्व दिलं गेलंय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे इथे शुभमने. 1 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धाव संख्या 12च्या घरात. बरेचसे खेळाडू आता भोजनासाठी घरी गेलेत. जसे 4:30-5 वाजतील तशी मात्र प्रचंड गर्दी होणार आहे या क्रीडांगणावर. जांभळीचं मैदान शेलू गावातील प्रसिद्ध क्रीडानगरी. मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावर होत असतात आणि ह्या वर्षी मात्र अगदी त्याच थाटामाटात जल्लोषामध्ये सगळ्यांच्या भेटीला आलाय हिंदू हृदय सम्राट चषक 2023 हा भव्य दिव्य सोहळा. 1 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 12. गोलंदाजी मार्कवर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज अतिश बांडे. गोटेकर बी संघाचा हा आक्रमक अष्टपैलू खेळाडू ज्याने या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता देखील तशीच गोलंदाजी करावी लागेल. परंतु त्याच्या समोर असेल शुभम ज्याने आत्तापर्यंत 4 चेंडूंमध्ये 1 षटकार आणि चौकाराच्या मदतीने 11 धावांची बहारदार इनिंग केली आहे. पहिला बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. लॉंग ऑफला 1च धाव. 1-1 धावेने बारापाडा संघ, जय भवानी बारापाडा संघ पुढे सरकत असताना सन्माननीय निखिलजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला जय भवानी बारापाडा संघ. या अगोदरच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता सौरभ. मगासपासून नॉन स्ट्राईकला उभा होता, त्याच्याकडे आता स्ट्राईक आले. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील कारण गोटेकर बी संघ म्हटला की एक ताकदवर संघ. मोठमोठ्या टुर्नामेंटच्या संघाने गाजवल्यात तोच गोटेकर बी. अतिश बांडे. नेक्स्ट बॉल, वॉड स्ट्रोक. फटका चांगला आहे परंतु सापळा रचलं गेलंय. क्षेत्ररक्षण सजवलंय आणि 1च धाव. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय अगदी तशीच गोलंदाजी सुरू आहे अतिशच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याने 2 चेंडू हाताळलेत आणि धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 2. 1.2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या एका गाड्याच्या मोबदल्यात 14च्या घरामध्ये. बिग फाईट, बिग बॅटल. ढवळेपाडा संघाच्या सगळ्या खेळाडूंचं लक्ष या मॅचवर येऊन राहिलंय.
पुढे सरसावून डान्सिंग डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यावर चेंडूने उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. आला डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर पुढच्या चेंडूवर देखील एक धाव आणि आता आलेला हा निर्धाव चेंडू. 3 चेंडू हाताळलेत. अतिशने आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. अजूनही त्याच्या भात्यातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे आता तो चेंडू टाकेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु क्षेत्ररक्षण सुरेख. जी व्यूह रचना केली आहे क्षेत्ररक्षणाची ती मात्र काबिले तारीफ. ज्या पद्धतीने चेंडू रिलीज करतायत हे गोलंदाज, अगदी त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील सजवलं आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. आता फक्त आणि फक्त 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 15. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु नो मॅच लँड झोनमध्ये चेंडू पडलाय. मिळत आहेत 2 धावा. रनिंग बिटवीनचा विचार केला तर कुठेतरी फंबलिंग बघायला मिळत आहे. दोन्ही खेळाडू, 2 खेळाडूंमध्ये 2 फलंदाजांमध्ये तालमेल हा असायला हवा. कॉलिंग फार महत्त्वाचं आहे. यस नो वेट, रन घ्यायची आहे नाही घ्यायची आहे, थांबायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि एक एक चोरटी धाव ही संघाला विजय मिळवून देते. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. अतिश भांडे समोर असेल सौरभ. वेगवान चेंडू होता, तेच थर्रार गोलंदाजी. आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढलं अतिशने. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 17. तर नक्कीच आपण वेळेत उपस्थित राहा, कारण आपल्याला काहीही करून ॲटलिस्ट 3 ओव्हरची फायनल खेळवायची आहे. एक चांगली मॅच बघायला मिळेल नो डाऊट. आजचा लॉट जरी चांगला असला तरी कालच्या संघातून बीड संघ टॉप 4मध्ये जाऊन पोहोचला आणि दुसऱ्या दिवशी मात्र मोहाचेवाडी संघाला परास्त करून शिवशक्ती कडाव रॉयल रायगड या नावाने खेळत असताना फायनलमध्ये जाऊन पोहोचला आहे. त्यांच्यासमोर कोणता संघ जाऊन पोहोचेल मेगा फायनलमध्ये. मेगा फायनलचा थरार या शेलू नगरीमध्ये सगळेच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. ड्रिंक्स ब्रेक संपलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 17. शेवटचे 6 चेंडू. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तयार आणि एकच धाव. मोठे फटके कुठेतरी येत नाहीयेत. प्रयत्न करतायत 12 पाटा संघाचे खेळाडू, परंतु मोठे फटके येत नाहीत. मोठे फटके येणं फार गरजेचं असेल, कारण गोटेकर बी संघाचा विचार जर आपण केला तर गणेश डिंगोरे एक आक्रमक फलंदाज आहे. आडव्या बॅटने फटका घेतलाय. 2 खेळाडूंच्या मधून गोळीच्या वेगाने जमिनीला चाटत पुसत गुदगुद्या करत चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. एक चौकार तर आलाय. बॅक टू बॅक 3 चौकार आले. तर शेलूगावचे थेट सरपंच शिवाजी शेठ खारीक यांच्याकडून 500 रुपये. 3 षटकार आले तर 1100 रुपये. 3 विकेट्स मिळवल्या तरी देखील 1100 रुपये. आणि जर आयवा झेल पकडला तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, ती म्हणजे रोख 1100 रुपयांचं पारितोषिक. नेक्स्ट बॉल. बॉलर तयार. चांगला बॉल आहे. पंच आपल्या जागेवर तटस्थ उभे आहेत आणि आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला इथे. गोलंदाज प्रीतम गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली. तदनंतर आलेला चौकार आणि आता आलेला हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज प्रीतम आपल्या संघासाठी. चौकारानंतर त्याने चांगलं कमबॅक केलंय. इथे फटका चांगला आहे. चेंडू फरार होईल. फाईन लेगच्या दिशेने आलेला हा संघर्षमय चौकार. इजे मास्टर
थँक्यू सो मच. चांगली गाणी वाजवतात आपण. आणि या दरम्यान आपल्यासोबत या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी हरिभक्त परायण सन्माननीय पांडुरंग काका शेट्टे यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची नामी संधी आणि घेतलाय, पकडलाय झेल. फलंदाज सौरभ बॅक टू पॅव्हलियन. आपल्यासोबत जोडले गेलेत. या 4 दिवसांमध्ये वेगवेगळे डीजे मास्टर आपल्याला ऐकायला मिळाले आणि आज मात्र शेवटच्या दिवशी डीजे जयवंत. एका चेंडूचा खेळी ते शिल्लक आहे. धावसंख्या 26. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल बारापाडा संघासाठी. बारापाडा संघ डावकुराताचा फलंदाज तुषार आता खेळपट्टीवर रवाना झालाय. गोलंदाजी मार्कवर गोटेकर बी संघाकडून प्रीतम गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाचा गडी त्याने टिपलाय. आता या शेवटच्या चेंडूवर काय होईल? जर मोठा फटका आला तर चांगली फाईट बघायला मिळेल, पण जर डॉट चेंडू आला तर मात्र सामना कुठेतरी समतोल बघायला मिळेल. मजा येईल मॅचमध्ये. शेवटचा बॉल घेऊन बॉलर तयार. फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर पकडलाय, आय वाजेल आणि डान्स बघा. कॅमेरा बंद. ती क्षणचित्र टिपलीच पाहिजेत कारण झेल पकडलाय. या आपण शेलूगावचे थेट सरपंच यांच्या माध्यमातून रोख 11 रुपयांचं पारितोषिक, संघाला 1100 रुपयांचं पारितोषिक. संघाला गरज होती धावांची आणि तिथे षटकार आलाय. या बक्षीस घेऊन जा. चांगला झेल पकडला. उद्या 31 आहे आणि सोय आता झालेली आहे. शेलूगावचे थेट सरपंच एक दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून रोख 1100 रुपयांचं पारितोषिक. अगदी धावत पळत ज्यावेळी झेल पकडला त्यावेळी जल्लोष बघायला मिळाला. एक आनंद साजरा झाला त्यांच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. एक मिनिट. नक्कीच आपल्यासोबत जोडले गेलेत आयवा झेलचे मानकरी. नाव आपलं? बोले जुबा केसरी. हरकत नाहीये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त झेल पकडला. उद्या 31 आहे. मी देखील जॉईन होईल तुमच्यासोबत. यस नक्कीच. या दरम्यान जयकुलमा माता सेवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायण पांडुरंग मामा शेट्टे यांचं आगमन झालं आणि मी विनंती करतो त्यांना की या आपण इकडे आपला इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सूरजभाई तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हरिभक्त परायण पांडुरंग काका शेट्टे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. यस यस नक्कीच. जयकुलमा माता मंडळाचे अध्यक्ष आहेत ते आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन इथे मामांचा शुभ सन्मान केला जातोय. पांडुरंग मामा शेट्टे धन्यवाद. व्यासपीठावर बसा आणि या स्पर्धेचा आनंद लुटा. बक्षिसांची आतिषबाजी सुरू येते या मैदानावर. जसे सरपंच साहेब आले तसे मात्र बक्षिसांना सुरुवात झाली आहे. अजूनही जोपर्यंत ते व्यासपीठावर असतील तोपर्यंत सुवर्ण संधी असणार आहे आपल्यासाठी. बॅक टू बॅक 3 षटकार 3 चौकार. या दरम्यान आपल्या शेलू गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व एक क्रिकेट प्रेमी सन्माननीय भालचंद्र काका डबरे यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की या आपण व्यासपीठावर. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. जय कुलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023 आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवशी मोठमोठे खेळाडू मोठमोठे संघ या शेलू नगरीमध्ये दाखल झालेत.
या काका आपला देखील शुभ सन्मान होईल इथे लगेचच मी विनंती करतोय दत्तदादा शेट्टे यांना की आपण आपले शुभ असते इथे पालचंद्र काका डबरे यांचा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व शेलू गावातील आणि क्रिकेटप्रेमी, क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्या आवडेपोटी मात्र आपल्या या जांभळीच्या मैदानावर क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित झाले. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. मॅचला होईल सुरुवात. गेम ऑन. बॉलर तयार. पहिलाच बॉल वेगवान. गोळीच्या वेगाने बंदुकीतून जशी गोळी निघावी अगदी त्याच पद्धतीने चेंडू हाताळलाय इथे गोलंदाज तुषारने. अशीच गोलंदाजी करावी लागेल. गोटेकर बी संघाला जर पराभूत करायचा असेल तर मात्र आगीचे गोळे फेकावे लागतील, कारण एक ताकद मजबूत संघ आपल्या भेटीला आलाय या शेलू नगरीमध्ये. गणेश ऑन स्ट्राईक. मागच्या मॅचचा हिरो. काय बॉलिंग करतोय गोलंदाज तुषार आपल्या संघासाठी. एक एक अस्त्र आपल्या भात्यातून बाहेर काढत असताना गोलंदाज तुषार, त्याच्या समोर गणेश आहे, नॉन स्ट्राईकला रोहन. गणेशला विसरून कसं चालेल. मागच्या मॅचमध्ये ज्याने 42 धावांची अफलातून इनिंग साकारली, इथे 18 चेंडूमध्ये लक्ष होतं 33 धावांचं आणि पहिले 2 चेंडू निर्धाव. निखिलजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. वॉट अ स्ट्रोक. डोळ्याचं पार न फेडणारा फटका. जांभळीच्या झाडाच्या वरतून चेंडू सीमा पार. आयवा झेल मात्र सुटलाय. आलाय षटकार. मिळाला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. नक्कीच जेव्हा मेन पंचांच्या भूमिकेत गायकवाडजी सर येतील त्याच्यानंतर मात्र त्यांचा डान्स देखील बघायला मिळेल. डान्सिंग अंपायर एक अष्टपैलू कामगिरी करणारे आमचे संदीपजी गायकवाड सर. वॉड स्ट्रोक. टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गजर मैदानाच्या बाहेरून. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार गणेशच्या बॅटमधून. गणेश आता मैदानामध्ये बरसतोय, गरजतोय आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. स्ट्रेट डाऊन दी विकेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, स्पष्ट नकार दिलाय. एकाच धावेवर समाधान. त्याला माहिती आहे धावा आल्यात, आता विकेट टाकून चालणार नाहीये. चांगली भागीदारी करत असताना इथे गणेश आणि त्याच्या सोबतीला रोहन. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 33 धावांचा पाठलाग करत असताना गोटेकर बी संघाची धावसंख्या बिनबाद 15च्या घरात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 12-18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करा, कारण आपल्याला एक क्वार्टर फायनल, एक सेमीफायनल आणि तदनंतर मात्र मेगा फायनल खेळवायची आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्या आणि कृपया सहकार्य करा.
यस थँक्यू. चला मॅचला सुरुवात करा. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन गोलंदाज राज तयार होत आहे. 12 चेंडूमध्ये 18 धावा डिफेंड करायच्यात, परंतु समोर एक बलाढ्य संघ, ताकदवर संघ, शहापूर तालुक्यातील बिलॉंग करणारा गोटेगर बी, गणेश डिंगोरे आणि अतिश भांडे, ज्यांना था जपान पोहोच घे चीन, परंतु तरी देखील मिळतायत 2 धावा. स्क्वेअर लेगला खेळायचा होता, परंतु मिस टायमिंग झाले आणि मिळतायत 2 धावा. या 2 धावा देखील महत्त्वाच्या असतील. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज होती, आता 2 धावा कमी होतील. समीकरण उरलंय 11 चेंडू आणि 16 धावा. 11-16चं समीकरण. गणेश एकाकी लढत असताना या अगोदरच्या मॅचमध्ये देखील एकट्याने धावा पूर्ण केल्या होत्या. 42 धावांची बारदार इनिंग त्याने साकारली होती. यावेळी वेगळ्या पद्धतीने फटका खेचायचा होता, परंतु गती परिवर्तन बघायला मिळालं. प्रेझन्स ऑफ माइंड गोलंदाजाचं, आणि त्याने चांगला चेंडू हाताळला आहे. कमबॅक केलं आहे. निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडू फार महत्त्वाचा असेल या मॅचमध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे. एक मोठा फटका महत्त्वाचा असेल इकडे गोटेकर बी संघासाठी. तर एक निर्धाव चेंडू इथे थोडाफार कमबॅक करेल, शिरकाव करेल 12 पाडा हा संघ. निखिलजी पाटील साहेबांचं लक्ष लागून राहिलं या मॅचकडे, कारण त्यांनी पुरस्कृत केलेला 12 पाडा जय भवानी या नावाने खेळत असताना. स्पीडअप करा, आपल्याला टाईम लिमिट असेल. अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आहे. पंचांकडून देखील वॉर्निंग येईल. संदीपजी गायकवाड सर आणि त्यांच्यासोबत त्यांची संपूर्ण टीम गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रनअप घेत असताना गोलंदाज राज तिसरा चेंडूसाठी सज्ज. इथे फसलाय, फटका फसलाय. वेगळ्या पद्धतीने फटका खेचायचा होता, पल्लू स्कूप करायचा होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि मोठा गडी इथे गळाला लागलाय गोटेकर बी संघाचा गणेशच्या स्वरूपात. अतिश पांडे आता खेळपट्टीवर रवाना होत आहे. ॲट नंबर 3 एक आक्रमक हार्ड हिटर फलंदाज गोटेकर बी संघाचा, चांगला ऑलराऊंडर. आता गरज आहे 9 चेंडू 16ची. महत्त्वाचे 3 चेंडू असलेल्या त्या राजच्या बात्यामधील. चांगली गोलंदाजी केली आहे आत्तापर्यंत राजने. 3 चेंडूमध्ये त्याने 2 धावा खर्च केलात आणि 1 गडी कमावला आहे. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या, तदनंतर मात्र कमबॅक केलंय ह्या युवा गोलंदाज राजने. अक्षरशः राज करत असताना या मॅचवर, परंतु समोर आता अतिश भांडेसारखं तगडं आव्हान आहे. त्याच्या समोर कशा पद्धतीने गोलंदाजीकडे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, पंचांकडे आमचं लक्ष असेल आणि रिव्ह्यू घेतलाय. स्क्वेअर लेग पंचांनी. बिमरसाठी रिव्ह्यू असेल, नक्कीच चेक केलं जाईल. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. tenniscricket.in माध्यमातून कोणत्याही संघावर अन्याय व्हायला नको. 2 कॅमेरेज आहेत आणि आपण लगेचच चेक करू. यस, नो बॉल. इट इज अ नो बॉल. व्हेरी गुड अंपायरिंग. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करा दोन्ही संघांना. आणि सगळ्याच अंपायर्सना विनंती असेल, 2 कॅमेरे tenniscricket.in माध्यमातून गौरव सावंत, मिलन पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, विघ्नेश असेल आणि त्यांचे सगळे सहकारी. फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. स्ट्राईकवर असेल रोहन, ज्याने आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाही आहे. फ्री हिटचा चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाही. बॅटची कडा घेतली आणि मिळते ती 1 धाव. पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. या अगोदर बिमरचा चेंडू होता, तो चेंडू कदाचित सीमापार जायला हवा होता, परंतु चांगली फिल्डिंग झाली, तिथे मिळाली 1 धाव. 1+1 असे 2 धावा आणि त्याच्यानंतर फ्रीडच्या चेंडूवर मिळालेली 1 धाव. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त नो बॉल टाकून देखील 5 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी कमवलाय गोलंदाज राजने. चांगला मुकाबला मैदानाच्या आतमध्ये.
लॉवर फुलटॉस चेंडू होता, त्याला दिशा दिली आहे, फिल्डिंग चांगली होतीये. 12 संघ हार मानायला तयार नाहीये. लक्ष फारसं जरी नसलं तरी देखील 100% कमिटमेंट देत असताना आपल्या या संघासाठी टीम 12 आई भवानी जय भवानी या नावाने खेळत असताना त्याच्या समोर मोठा संघ गोटेकर बी साई सिद्ध हिरेमठ बंधू यांनी पुरस्कृत केलेला हा संघ शहापूर तालुक्यातील एक दिग्गज टीम. कोणता संघ सामना जिंकेल 7-12चं समीकरण अत्यंत महत्त्वाचा चेंडू असेल या ओव्हरमधला. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र काय गोलंदाजी करतोय गोलंदाज राज. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर आणि समोर असेल पुनश्च एकदा रोहन. हुक केलाय, जागा बनवली, खराब फिल्डिंग, आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि क्षेत्ररक्षण देखील खराब झालं आणि या महत्वाच्या चेंडूवर गेलाय चौकार. उर्वरित समीकरण उरलाय 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. शिवाजी शेठ खारीक आतुरतेने वाट बघतायत की कोणता खेळाडू ती करामत करू शकेल. एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत या स्पर्धेसाठी विशेष सहकार्याचा लाभलाय आणि आपला अमूल्य वेळ काढून आपल्या सहकाऱ्यांसोबत तिथे मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. आमच्या विनंतीला मान देऊन जसं मी त्यांना फोन केला लगेचच इथे उपस्थित झालेत. चला पंचांना विनंती असेल आणखीन एक सुवर्ण संधी असेल फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. स्ट्राईकवर असेल आतिश. जर 3 चेंडूमध्ये 8 धावा पूर्ण केल्या तरी देखील आपल्या संघाला आपल्याला 1100 रुपये मिळतील याची आपण नोंद घ्या. शेलूगावचे सरपंच शिवाजी शेठ खारीक यांनी अनाउन्समेंट केली आहे की 3 चेंडूमध्ये जर सामना फिनिश केला 8 धावा पूर्ण केल्या तर आपल्याला मिळतील रोख 1100 रुपये. 12 संघ आपण खूप जास्त वेळ घेत आहेत. पंच जरा लक्ष द्या, आपल्याला अजून 3 मॅचेस पूर्ण करायच्यात. एक क्वार्टर फायनल, तदनंतर एक सेमीफायनल आणि त्याच्यानंतर मेगा फायनलचा थरार. नक्कीच 8 धावा जर डिफेंड जरी केल्या तर गोलंदाजी करणाऱ्या 12 टीमसाठी देखील सुवर्ण संधी असेल. जर आपण या धावा डिफेंड केला तर आपल्याला मिळतील सरपंच शिवाजी शेठ खारीक यांच्या माध्यमातून रोख 1100 रुपयांचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात मैदानामध्ये सुरू आहे आणि बक्षीस लावायला हवं. जेव्हा जेव्हा आपण बक्षीस लावतो तेव्हा तेव्हा कुठेतरी खेळायला मजा येते. खेळाडूंचा प्रोत्साहन मात्र वाढतो. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी विकेट, चेंडू सीमा पार, ठोकलाय हाय ह्यूज हँडसम षटकार. धावांची गरज. जर 1100 रुपये हवे असतील तर 2 चेंडूमध्ये 2 धावा कराव्या लागतील. इथे गोटेगर बी संघाला कारण बक्षीस लावलं होतं, 3 चेंडूमध्ये सामना फिनिश केला तर रोख रुपये 1100. अतिश बांडे संघाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी देखील भेदक आणि तितकीच मनगडत पावर आहे त्याच्या. चांगला फटका केसला, स्ट्रेट डाऊन दी विकेट्स, 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज राजेंद्र तयार होईल. 5 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. 5-2चं समीकरण. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न करतायत आणि इथं मॅच विनिंग स्ट्रोक विजयी झालाय.